माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर जगन्नाथ यात्रा पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर जसं की तुम्हाला माहीतच असेल, आम्ही आज सकाळी ओडिसाला पोचलो होतो. तर आता इथे आम्ही इस्कॉन टेम्पलला दर्शनासाठी थांबलो आहे. तर इथे मागे जगन्नाथजींचे मोठे मोठे रथ बनवले आहेत. ते इस्कॉन टेम्पलसाठी बनवले. थांबून तुला दाखवतो. हे बघा, हे असे 3 रथ बनवले. ते बघा, म्हणजे हे रेप्लिका म्हणू शकता तुम्ही रथांचे. ते जे रथ असतात ते खूप मोठे असतात. मेन रथ असते ते त्यांचा रेप्लिका आहे. आणि ते बघा, तिकडे जे तुम्हाला दिसत आहे मोठं मंदिर, ते इस्कॉन टेम्पल आहे. तर चला आता आपण दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आतमध्ये फोटो आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. तर मी आतमध्ये दर्शन घेतो आणि तुम्हाला दर्शन घेतल्यानंतर भेटतो. मित्रांनो, आता दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं. तर आता आम्ही इथेच महाप्रसाद करणार आहे. तर आता मी महाप्रसाद करून कोणार्क सूर्य मंदिरला जाणार आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. तर मित्रांनो, हे बघा, महाप्रसाद आलेला आहे. हा पहा. आता आम्ही महाप्रसादाचा आस्वाद घेतो. सर्व महाप्रसाद खात आहेत. हे बघा, मित्रांनो, लिंगराज मंदिराच्या पार्किंग एरियामध्ये आलो आहे आपण. तर इथे आलो तर ह्या 2 अँटिक बस दिसल्या. बघा, त्यांची बॉडी बघा कशी आहे गाईस. ही बघा, ही एक बस आहे इकडे आणि ही एक अजून एक इकडे बस आहे. बघा, एकदम वेगळ्या स्टाईलमध्ये बांधले आहे बघा, समोरून वगैरे. ही बघा कसली भारी बनवली आहे गाईस. बघा, खूप उंच आहे आणि मस्त बनवली आहे. क्रिएटिव्हिटी आहे. आणि ते जे तिथे मंदिर आहे ते बघा, तिकडे आपल्याला आता जायचं आहे. तर चला तिकडे जाऊया. मित्रांनो, हे आहे श्री लिंगराज टेम्पल. मित्रांनो, मंदिराच्या आपण बरोबर फ्रंट साईडला एक मोठं तळ बघायला भेटतं. हे बघा, खूपच मोठं तळ आहे आणि इथे आपलं मंदिर आहे. ते बघा. तर चला आता मंदिरात दर्शनासाठी जाऊया. मित्रांनो, ह्या मंदिरात पण मोबाईल आणि फोटोग्राफी अलाउड नाही आहे. तर इथे मोबाईल जमा करायचे. तर आता मोबाईल द्यायला लागणार आहे. तर आता आम्ही आतमध्ये जाऊन देवाच्या पाया पडून वगैरे येतो. मग तुम्हाला मी भेटतो. आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि इथे आम्ही दर्शन घेतलं. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. तर आता बाहेर आलो आहे. तर बाहेर आलो तर इकडचं जे मेन मंदिर आहे त्याच्या कळसावरचा झेंडा चेंज करतात. थांबा, मी तुम्हाला ते दाखवते. आता आपण गाडीकडे जाऊया पार्किंगला. तर चला. मित्रांनो, ते जे तुम्हाला तिकडे मंदिर दिसत आहे ते आहे वासुदेव मंदिर. तो
तर मित्रांनो, आता फायनली आपण जगन्नाथपुरीला पोचलेलो आहोत. आता संध्याकाळ झाली आहे. तर आता आपण इथे मोठं पार्किंग आहे पाहू शकता. तर इथे आता आपण गाडी पार्क केली आहे आणि आता आम्ही मंदिराच्या 3 किलोमीटर अगोदर आहोत. तर आता आपण उद्या भेटू, कारण की आता आम्ही चाललो आहे रूममध्ये. आम्ही आता जाऊन तिकडे जेवण वगैरे करून झोपणार. तर तुम्हाला सरळ उद्या भेटतो यात्रेच्या दिवशी. बाय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत मंदिराकडे, म्हणजे मंदिराकडे नाही तर ग्रँड रोडकडे, जिथे रथयात्रा असते. तर आता आम्ही हे बघा टांग्याने जाणार आहे. तर आता फायनली आपण ग्रँड रोडला पोचलेलो. तर इथे आलो तर थोडं दमलेलो, म्हणून आता आम्ही हे बघा ॲपल मिल्कशेक घेतलं आहे हे बघा. तर आता आम्ही हे पितो आणि जातो पुढे. आणि मी तुम्हाला जगन्नाथपुरीच्या मंदिराचा चमत्कार दाखवतो. मित्रांनो, झेंडा विरुद्ध दिशेने फिरत आहे पाहू शकता. तो बघा, हा झेंडा बा इकडे फिरतोय आणि तो झेंडा त्याच्या विरुद्ध दिशेला फिरत आहे. हा आहे जगन्नाथपुरी मंदिराचा चमत्कार. आणि ते बघा रथ, खूप गर्दी आहे गाईस. तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. तुमचं एवढ्या वेळानंतर स्वागत आहे. तर आम्ही मगाशी जेव्हा रथयात्रेच्या वेळी होतो तेव्हा खूप गर्दी होती, म्हणजे एकदम चेंगराचेंगरी टाईप झालेलं. प्लस पाऊस होता, त्यामुळे मला जास्त व्हिडिओज घ्यायला भेटले नाही. आता रात्र म्हणजे आम्ही थोडेसे 9-9:30ला आलेलो होते, आता 9:30 वाजले. तर आता आम्ही ग्रँड रोडला पुन्हा आलो आहे. आमचं रूम इथेच आहे. तर आता आम्ही बाहेर आलो. तर आम्हाला एक गोष्ट दिसली, थांबा तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा, तो जो तिकडे लांब तुम्हाला रथ दिसत आहे तो आहे श्री जगन्नाथांचा रथ. आणि हा जो माझ्या जवळ रथ दिसत आहे तो आहे सुभद्रा देवीचा रथ, म्हणजे जगन्नाथांची छोटी बहीण. आणि एक मिनिट दाखवतो. आणि तो जो तिकडे रथ दिसत आहे तो आहे जगन्नाथांच्या मोठ्या भावाचा, म्हणजे बलभद्र देवाचा रथ, म्हणजे बलराम. तर असे 3 रथ आता आम्ही बाहेर आलोय. तर आम्हाला दिसले. आणि क्राऊड आहे भाग, क्राऊड आहे इथे, पुरं क्राऊड आहे. तर आता आम्ही इकडे मार्केट फिरणार आहोत. काही इकडचं मर्चंडाईज पण घेऊ आम्ही. तर हे आता इथे तुम्हाला विचार पडला असेल इथे थांबले काय, पुढे का नाही जात आहेत. तर जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा हे रथ जिथे असतील तिथे थांबवावे लागतात. आणि जेव्हा सकाळी सूर्योदय होतो तेव्हा पुन्हा या रथांना पुढे नेण्याचं सुरुवात करतात. तर आता रात्र झाली आहे म्हणून रथ आता इथे थांबवले. उद्या सकाळी ते पुढे मार्गस्थ होणार. 2.5 किलोमीटरवर पुढे मंदिर आहे, तिथे ते रथ जाणार. त्या मंदिराचं नाव आहे गुंडेचा मंदिर. तर तिथे रथ जाणार. जगन्नाथ म्हणजे जगन्नाथांची मावशी, तर ते तिकडे जाणार रथ.
तर हा बघा, तो जो पुढे आहे तो आहे बलरामांचा. तर भेटतो तुम्हाला थोड्या. तर मित्रांनो, ही बघा सुभद्रा देवी. मस्त दर्शन झालं गाईस सुभद्रा देवीचं. जगन्नाथांची बहीण ही बघा. तर खूप क्राऊड आहे इथे. आणि तुम्ही रथ बघा गाईस केवढा मोठा. हे बघा, खूपच मस्त व्ह्यू भेटलाय. आणि मित्रांनो, हा जो रथ आहे तो 42 फूट उंच आहे. 42 फूट उंच रथ आहे गायचा. तर हा मग तुम्हाला मी थोड्या वेळात भेटतो, कारण खूप क्राऊड झालं इथे बघा. हाय मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझ्या मागे सुभद्रा देवीचा रथ आहे. आणि हे बघा, ही आहे माझ्या हातात त्या रथाची दोरी. ह्याच दोरीने रथ मागे खेचतात. पाहू शकता केवढं मोठी दोरी आणि मजबूत दोरी आहे. पाया पडूया आणि आता पुढे जाऊया. मित्रांनो, हे बघा बलरामांचा रथ. तर आता आपण फ्रंटने जाऊन तुम्हाला मी बलराम दाखवतो. तर इथे बॅरिकेड्स आहेत. आपण ह्या बाजूने फ्रंटला जाऊया ना रथाच्या. चला. तर मित्रांनो, हा आहे बलरामांचा रथ. तर पुढे आम्ही मित्रांनो, आपण बलरामांच्या रथाच्या पुढे आलेलो आहोत फ्रंट साईडला. आणि तुम्ही पाहू शकता बलरामांना. हे बघा, खूपच मस्त रथ बघा किती मस्त. आता बलरामांचं पण दर्शन झालंय. आता आपण बॅक साईडला जाऊया जगन्नाथांच्या दर्शनाला. हे बघा, एक नंबर. तर चला आता आपण जगन्नाथांच्या रथाजवळ. मित्रांनो, ज्या गोष्टीचा आपल्याला एवढ्या दिवसापासून भेट होता ती गोष्ट आपल्या समोर आहे. आपल्या समोरच आहेत द गॉड ऑफ युनिवर्स. चलो आगे चलो. हे आहे जगातील सर्वात मिस्टिरियस टेम्पल, म्हणजे श्री जगन्नाथ टेम्पल, जे की सायन्स आणि फिजिक्सला पण मागे टाकतो. तो बघा काही झेंडा कुठल्या दिशेने फिरत आहे. आणि हा झेंडा बघा बरोबर विरुद्ध दिशेला आहे ना, चमत्कार. आणि त्याचा जो वरती जो मोठा सुदर्शन चक्र दिसत आहे तो बघा आता आपल्याकडे फेस करत आहे. जर आपण त्याच्या अपोजिट साईडला जरी, म्हणजे राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला गेलो तरी पण तो आपल्याकडेच फेस करतोय असं आपल्याला दिसणार. मग आहे की नाही भारी. ते बघा झेंड्याचे डायरेक्शन बघा. तर चला, आता आपलं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी जगन्नाथांचं. आता आपण रिटर्न जाऊया.
मस्त केलाय, कारण आम्ही जी गोष्ट मोबाईल आणि टी व्हीवरती पाहत होतो एवढ्या वर्षापासून ती आम्ही साक्षात पाहिली आहे. तर मस्त जगन्नाथांचं दर्शन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आता आम्ही चाललेलो आहोत आता आमच्या रूमवरती. तर आजचा खूपच मस्त दिवस गेलेला आहे. आणि आम्ही सगळ्यात मिस्टिरियस मंदिर पण बघितलं, जे की आहे जगन्नाथपुरी टेम्पल. त्याचं झेंड्यावालं रहस्य पण बघितलं, त्याचबरोबर त्याच्या सुदर्शन चक्राचं पण. तर खूपच मस्त आजचा दिवस गेला आहे. तर आपण आता सरळ उद्याच भेटू. तर बाय बाय, जय जगन्नाथ. त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तर जो जगन्नाथांचा किंवा सुभद्रा आणि बलरामांचा जो रथ आहे, त्या रथाची एक गोष्ट अशी आहे की त्याला एकही खिळा किंवा सळीचा यूज करत नाही. तर त्याला जुन्या परंपरा टाईप लाकडाच्या फिटिंगसारखं यूज करतात. आणि त्याच्यावरती पूर्ण 45 फीट उंच रथ तयार करतात. तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि काल जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, आम्ही इकडे काहीतरी गोष्ट घेणार आहे बाजारात. तर आम्ही ती घेतली आहे, सांगून तुम्हाला दाखवतो. तर ही बघा, आम्ही या मूर्त्या घेतल्या आहेत जगन्नाथ, सुभद्रा आणि बलरामांची. खूपच मस्त आहे. आणि जय जगन्नाथ. तर आता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करतो. तुम्ही माझ्यासोबतच राहा, कुठे जाऊ नका आणि माझा पूर्ण प्रवास बघा. आता आपण बाहेर आलेलो आहे ग्रँड रोडवरती. तर तो जो तिकडे रथ तुम्हाला दिसत आहे तो आहे जगन्नाथांचा रथ. खूपच लांब गेला आहे. काल आपल्याला इथे होता सुभद्रा देवीचा रथ, पण आता खूप पुढे गेले आहेत ते, कारण सूर्योदय झालेला आहे. सूर्योदय झाल्या रथ सर्व निघाले आहेत आपल्या मावशीकडे, म्हणजे गुंदीच्याकडे जायला, गुंदीच्या टेम्पलला. ते बघा तिकडे रथ आहे. बलरामांचा रथ खूप लांब गेलेला आहे. तर आता आम्ही पुन्हा सकाळी दर्शन घेतलं आहे जगन्नाथांचं. आता आम्ही थोडं मंदिराकडे जाऊन मंदिराला बाहेरून बघून येतो. मित्रांनो, ह्या दुकानात आम्ही अजून एक गोष्ट घेतली. हे बघा, हे बघा श्री जगन्नाथांचं एक पाऊच आहे मस्त, हे मी घेतलं आहे. आणि इकडचं एकदम हँडमेड पाऊच आहे, हे एकदम ट्रेडिशनल. हे बघा, हे पूर्ण हँडमेड आहे. तर हे आता घेतलं आहे. आता अजून काही ना काही घेतो आम्ही बाकीच्यांसाठी, घरच्यांसाठी वगैरे, प्रसादी वगैरे. तर चला आता आम्ही मंदिराजवळ जाणार आहे. ते बघा मंदिर. तर आतमध्ये नाही जाणार आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं. बाहेरून फक्त मंदिर बघायचं आहे आम्हाला जवळून, कारण काल आम्ही लांबून बघितलेलं. आणि आम्ही गेटजवळ जाणार आहे आणि तिकडून मग मंदिर बघणार. तर चला आपण आता तिकडेच भेटू. तर मित्रांनो, आता आम्ही ह्या एका शॉपमध्ये आलेलो. तर इथे हे किचन होते. तर हे बघा, हे 7 किचन घेतले आहेत माझ्या शाळेतल्या आणि मित्रांसाठी. आणि त्या मूर्त्या घेतल्या. हे बघा, ह्या मूर्त्या आहेत ना, ह्यावाल्या मूर्त्या घेतल्या आहेत. तर सर्व फॅमिली मेंबर्ससाठी, म्हणजे काका काकी वगैरे, आत्तू आणि त्यांच्यासाठी. आणि हे बघा, मस्त शॉप आहे. तुम्ही जर इथे आलात तर ओडिसाला, तर ह्या शॉपला या. मस्त व्हरायटी आहे बघा मूर्त्यांच्या. हे बघा, वेगवेगळ्या साईजच्या मूर्त्या भेटतात इथे. हे बघा, तर कधी इथे आलात तर इथे नक्की भेट द्या. तर आता आपण जाऊया मंदिराकडे. तर काल आलो होतो ना रात्री, तेव्हा इथे खूप क्राऊड होतं गाईज. आणि आत्ता एवढं क्राऊड नाही आहे इथे. आणि मंदिराचा जो व्ह्यू दिसत आहे ना गाईज, तो बघा, एक नंबर व्ह्यू. हा बघा. आणि हे बघा झेंडा, आता क्लिअर दिसेल तुम्हाला. तो झेंडा बघा कुठे फडकतोय. आणि हा झेंडा बघा कुठे फडकतोय. आता तुम्हाला एक क्लिअर दिसलं असेल. तर काही लोकांना हे खोटं वाटतं, पण हे खरं आहे. आणि सुदर्शन चक्र मित्रांनो बघा, अजून पण आपल्याकडे फेस करून आहे. आपण साईडला आहे, आपण त्या बाजूला होतं तेव्हा तिकडे फेस करून होता, आता इकडे फेस करतोय. तर हे पण खरं आहे. म्हणजे एक नंबर मस्त वाटतंय बघा. मित्रांनो, ती बघा, ती आहे मंदिरात जाण्याची क्राऊड एवढी. आणि आता आम्ही मंदिराच्या एकदम जवळ आहे. हा आहे मंदिराचा गेट, पाहू शकता.
आणि हे आहे ते मंदिर, हे बघा. आणि झेंड्याची काही डिरेक्शन बघा, आणि ह्या झेंड्याची डिरेक्शन बघा, एकदम विरुद्ध. ते बघा, इथून तुम्हाला दिसतच असेल. तो लेफ्ट साईडच्या कोपऱ्यातला झेंडा बघा आणि राईट साईडचा मंदिरावरचा झेंडा बघा. चमत्कार. आणि ते बघा, हे सुदर्शन चक्र आता आपल्याकडेच फेस करत आहे, तुम्ही बघू शकता. काल आपण त्या बाजूने बघितलं तरी पण ते आपल्याकडेच फेस करून होतं. तर हे आहे जगन्नाथांची कृपा. तर आता इथे मस्त आम्ही फोटोशूट करतो आणि भेटतो. बाकी गर्दी बघा. आता आम्ही ग्रँड रोडच्या मेनला इथेच काल सर्व रथ होते उभे. इथे बघा, इथे सर्व रथ, आणि नंतर इथून सुटलेले रथ सर्व जाण्यासाठी. पण एक नंबर दृश्य आहे मित्रांनो, बघण्यासारखं आहे मित्रांनो. तुम्ही पण कधीतरी इथे व्हिजिट केलंच पाहिजे. तर चला भेटूया थोड्याच वेळात. तर मित्रांनो, आता आपण आहोत मंदिराच्या मेन गेटला, आणि हे ते हजारो वर्षापूर्वींचा भाग. मागे व्ह्यू बघितलात, कसला भारी व्ह्यू आहे, एक नंबर. आता फोटो पण बघितला असाल तुम्ही, आम्ही काढलेले आता. तर आता एकदम मस्त मंदिराचं पण दर्शन झालंय आमचं. तर आता आम्ही बसकडे चाललोय. तर आता तुम्हाला डायरेक्ट मी बसकडे भेटतो. मित्रांनो, आता पार्किंग जवळ आलेलो आहे. हे बघा पार्किंग. आता आपली गाडी पण पुढेच आहे. थोडं चालत जायचं आहे कारण तिथे बॅरिगेड्स होते पोलीसचे, म्हणून त्या रिक्षावाल्या दादाने तिकडेच रिक्षा थांबवली. तर आता आपलं पार्किंग पुढेच आहे. तर चला पार्किंगमध्ये भेटूया. फायनली पार्किंगला पोहोचलेलो आहोत, आणि ही बघा आपली बस. आलोय आता, पोहोचलो पार्किंगला. त्या गाडीत जाऊया, चला. हरे कृष्णा। आइए प्रभु, आपकी वजह से हमारा ये पूरा जो जगन्नाथ रथ यात्रा का हमारा ये ट्रिप है, यात्रा, वो आपकी वजह से यादगार हो गया, पूरे भारत में अभी फैलेगा। तो आपका मैं, हिमांशु जी, आपका मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ सब पूरे यात्रीगण के तरफ से। जय जगन्नाथ। जय जगन्नाथ। मेरा तो टाइम. तर आता जाता जाता आम्ही कोणार्कचं सूर्यमंदिर करणार आहे. तर आता आपण सरळ सूर्यमंदिरला भेटूया. आपल्या राईट साईडला आहे बंगालचा उपसागर, म्हणजे बे ऑफ बेंगॉल, पाहू शकता. फायनली आता आपण कोणार्कला पोहोचलेलो आहोत. कोणार्कच्या आता आपण सूर्यमंदिरला भेट देणार आहोत. सर म्हणजे पूर्ण जगातलं हे पहिलं सूर्यमंदिर. अशी 2 सूर्यमंदिर आहेत पूर्ण जगामध्ये. तर एक हे कोणार्कचं आणि दुसरं आपलं कशेरीचं. त्याचा व्लॉग माझ्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आहेत, तर तो पण बघा तुम्ही व्लॉग. त्याच्यात दुसरं सूर्यमंदिर आहे आपलं कशेरी राजापूरचं. आणि आता आपण सर्वात मेन सूर्यमंदिरला आलो आहे. तर आता सर्व उतरत आहेत गाडीतनं. तर आता जाऊया आपण सूर्यमंदिरला भेट देऊ. आता गाडी आपण इथं पार्क केलेली आहे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे. थोडं लांब आहे म्हणून आता आम्ही रिक्षा केल्यात सर्वांनी. तर आता सर्व रिक्षाने जाणार आहे. तर आता चला जाऊया. तर मित्रांनो, जशी आपल्याला लिंगराज मंदिराच्या इथे दिसलेली बस, तशीच बस आहे, पण ही एकदम भारी बनवली आहे ह्याने. नवीनच आहे वाटतं. आणि आता आम्ही सर्व रिक्षामध्ये बसून कोणार्क मंदिरच्या दिशेने रवाना होणार आहे.
तर चला आपण भेटूया कोणार्क मंदिरला. अच्छा वाला है ना, अच्छा वाला थी ये क्या आधा ये हो गया ये छोटा है नहीं बाबू ये सही है जो दिया मेरे में नहीं होगा आपण कोणार्क मंदिरच्या बाहेर पोहोचलेलो आहोत. हे बघा हा पूर्ण कोणार्क मंदिरचा परिसर आहे. जास्त लांब नव्हतं. तर हे बघा मित्रांनो, इथे हे स्ट्रॉ मॅट आहेत जे की बांबूच्या बांबूपासून बनवतात. इकडचं ट्रेडिशनल. तर बघूया येताना काहीतरी घेऊ इथे. तिकडे ते बघा इकडचे ट्रेडिशनल डॉल्स पण आहेत. हे बघा मला हे बघा हे इकडे बनवते ते ट्रेडिशनल आहे इकडचं. आणि आता आम्ही सर्व हे बघा इथे आहोत. काय ये दाखवलेलं इकडे मस्त काय आणि हे बघा इकडे कोणार्क मंदिरचं फेमस चक्राचे इकडे मूर्त्या पण आहेत जे की आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. आणि इथे काय काय गोष्टी पण आहेत हे बघा मस्त अशा वुडन कार्स वगैरे. तर चला आता आपण मंदिरात जाऊया. आम्ही गाईड केलाय बघा हे गाईड आहे. तर आता हे पूर्ण मंदिराची वगैरे माहिती सांगणार आपल्याला. ते मी तुम्हाला दाखवीनच कारण तुम्हाला पण समजायला पाहिजे कोणार्क मंदिर एवढं काय विशिष्ट आहे जे की एवढं जग प्रसिद्ध आहे. तर आता हे काका सांगतील तुम्ही ऐका. नमस्ते, जय जगन्नाथ। जय जगन्नाथ. अच्छा, मेरा नाम होता है लालू उड़ीसा। अच्छा, ये जो आप लोग जगह देखने के लिए आया, ये जगह का नाम होता है कोणार्क। कोणो प्लस अर्क। कोणो कैसे हुआ ना, पहले बना हुआ था भुवनेश्वर लिंगराज टेम्पल 11th सेंचुरी, 12th सेंचुरी में बना हुआ था पूरी जगन्नाथ टेम्पल। पुरी और भुवनेश्वर का उत्तर और पूर्व का कोण पर बनाया कोणार्क सूर्य टेम्पल 13th सेंचुरी, इसलिए कि नाम रखा था कोनो। भगवान सूर्य नारायण को संस्कृत में बोला था अर्क, कोणार्क। ये जो जगह में आप लोग अभी खड़ा हुए, ये जगह पहले चंद्रभागा नदी और समुद्र संगम थे। सारा भारत में जितनी जगह है, यहाँ पहले सूर्य भगवान उदय होगा, सारा भारत को किरण जाएगा, कन्याकुमारी में अस्त होगा। ये जो राजा ने बनाया उसके नाम थे लांगुड़ा नरसिंह देव, उड़ीसा का राजा। इतने बड़ा मंदिर क्यों बनाया इधर? जो राजा लांगुड़ा नरसिंह देव थे, उसके माँ का नाम थे कस्तूरी देवी। उसके कोई 12 साल तक बेटा बेटी नहीं हुआ, तो माँ कस्तूरी देवी ने ये नदी में नहा के भगवान सूर्य नारायण को पूजा करके के प्रॉमिस लिया था, शपथ लिया था, मेरे एक बेटा होगा तो हम यहाँ से एक सूर्य मंदिर बनाएंगे। एक बेटा हो गया, बेटा बड़ा हो गया। 1238 में बेटा ने राजा हो गया। मान बोला बेटा मैं भगवान का पास में शपथ किया था, मेरे एक बेटा होने से हम यहाँ से के सूर्य मंदिर बनाएगा। तुम तो हो गया, बड़ा भी हो गया, राजा भी हो गया, यहाँ से के सूर्य मंदिर बना लो, तुम्हारा नाम रहेंगे, मेरे भी नाम रहेंगे। तुम्हारा पापा ने बनाया जगन्नाथ टेम्पल, तुम इधर के सूर्य मंदिर बना लो, सबका नाम रहेगा। इसीलिए राजा लांगुड़ा नरसिंह देव ने ये मंदिर को बनाने के लिए 12 सोहो कारीगरों ने नियुक्त किया और 12 साल टाइम दिया। 1238 में शुरू किया था, 1250 में एंड हुआ था। 12 सोहो कारीगर पूरा 12 साल ला करके बनाया, बना के 12 साल कंप्लीट हो गया। 2 दिन बाकी है। इसका अंदर में अब ये माने इसका अंदर में 5 मंदिर बनाए। आप जैसे घर बनाते हैं, किचन, बेड, स्टोर जैसे अलग अलग भाग से बनाते हैं, इसका अंदर में आपको 5 मंदिर देखने मिलेगा। पहले आपको नाट्य मंडप देखने मिलेगा। आप लोग जितने हिंदू मंदिर जाएंगे पहले नाट्य मंडप देखने मिलेगा। उसके बाद भोग मंडप मीन से प्रेयर हॉल, उसके पीछे थे मेन गर्भगृह। मेन गर्भगृह के पीछे सूर्य के 2 पत्नी छाया और माया। ये मंदिर को 12 सोहो कारीगर 12 साल लग करके बनाया। बना के 12 साल कंप्लीट होने के बाद जो मेन गर्भगृह थे उसका हाइट थे 227 फीट। सारा उड़ीसा में सबसे बड़ा टेम्पल थे। ये आप लोग का लिंगराज टेम्पल होता है 180, पूरी जगन्नाथ टेम्पल होता है 214, किंतु ये थे 227। किंतु ये मंदिर अभी नहीं है। ये मंदिर अभी आधा से ज़्यादा टूट गया, आधा से कम है। कैसे टूट गया आपको बोलेंगे। मेन टेम्पल के पीछे सूर्य के 2 पत्नी छाया माया। ये मंदिर को बनाने के लिए जो 12 सोहो कारीगर जो मेन गर्भगृह थे, देखो थोड़ा दिखा देते हैं। ऐसा वाला के मंदिर थे, देखो ऐसा वाला के मंदिर थे। इसका ऊपर जो गुंबज थे, ये गुंबज को कोई कारीगर बैलेंस करके नहीं बैठा पाया। ये गुंबज था एक 53 टन का मैग्नेट, कोई कारीगर इसको बैलेंस नहीं कर पाया। तो राजा ने बोला 12 साल होने के लिए अब 2 दिन बाकी है, ये 2 दिन में आप लोग कंप्लीट नहीं कर पाएंगे, हमें सबके सिर काट देंगे।
इसलिए सब कारीगर के मन में दुख हो गया। 2 दिन के बाद सिर कट हो जाएगा। सबसे हेड कारीगर का नाम थे विष्णु महाराणा। वो जब वो घर से निकल के आया था, कोई कारीगर 12 साल तक घर में नहीं गया। वो आने के टाइम में उसका वाइफ ने प्रेग्नेंट थे, ये कारीगर ने इधर काम करने के लिए आ गया 12 साल तक। उसका एक बेटा फायदा हुआ था, बेटा का नाम था धर्मपद। जब वो 12 साल उम्र हो गया, बोला माँ को पूछा, माँ मेरे पापा कहाँ है? स्कूल में रास्ते में मेरे को सब आदमी ने चिल्लाती कि तुम्हारा पापा नहीं है। माँ ने बोला तुम्हारा पापा है, लेकिन कोणार्क सूर्य मंदिर को बनाने के लिए गया, 12 साल हो गया ना। हाँ मैं पापा के पास में जाएंगे ना, कैसे पहचाना आ जाएगा? पापा ने आपको नहीं देखे कि अपने पापा को नहीं देखे? इसलिए बेटा ने बहुत जिद किया। इसलिए माँ ने उसका बारीके के बेर के पेड़ थे, कुछ बेर, उसका घर में एक डॉग थे जिसका नाम थे बोलिया। बारी का बेर और कुत्ता को लेकर के आया, गेट का ऊपर बेटा ने बैठ गया डॉक्यूमेंट पकड़ के। सब कारीगर जाना न करते, सबके मन में दुख है। 2 दिन के बाद सिर कट हो जाएगा। जब सबसे हेड कारीगर पीछे जाने का टाइम है, ये जो बेटा के पास में जो कुत्ता थे, कुत्ता ना आ गया, उसका मालिकों को पहचान आ गया। समझे? पहचान आने के बाद पापा और बेटा का मिलन हो गया। पापा ने बोला बेटा तुमने एक काम करो, जल्दी घर में लौट जाओ। माँ को बोलेंगे हम नहीं लौटे, कहे के लिए ना, राजा का ऑर्डर थे 2 दिन के बाद हमारे सिर कट हो जाएगा। बेटा ने पूछा पापा कहे के लिए आपके सिर कट हो जाएगा? ना ये जो मंदिर को हमने 1200 कारीगर 12 साल ला करके बनाया, लेकिन मेन गर्भगृह के ऊपर जो गुंबद होते ये थे 53 टन का मैग्नेट। हम कोई कारीगर इसको बैलेंस करके नहीं बैठा पाया। राजा ने वो ये बेटा ने बोला पापा मेरे को मालूम है कैसे है ना, आपका जो किताब और नक्शा छोड़ के घर में आया था पूरा पढ़ के हमें कंप्लीट किया था, मेरे को ऑर्डर दीजिए, ये गुंबद को हमें बैठा दे। सब कारीगर खुशी हो गया, काम करो तुमने बैठा दो। जैसे राजा को मालूम नहीं पड़ेगा कि तुमने बैठाया, 1200 कारीगर का जान बच जाएगा। बेटा ने रात में कुछ कारीगर को साथ में लेकर के गया, इसके ऊपर ये गुंबद को फिट कर दिया। फिट हो जाने के बाद राजा सुबह से आके राजा खुशी हो गया। राजा को मालूम है 1200 कारीगर बैठे हैं, खुशी होकर पूजा वूजा करने के लिए व्यवस्था किया था। ये जो 1200 कारीगर थे उसके अंदर में कितने कारीगर बोले हैं कि काली जब राजा को मालूम पड़ जाएगा, जब 1200 कारीगर जो काम को नहीं कर पाया, 12 साल का वेतन करके दिखाया। 1200 कारीगर राजा ने नियुक्ति किया था, 1201 कारीगर हो गया। ऐसे मालूम हो जाएगा तो हमारे ऐसे भी सिर कट हो जाएगा, क्या फायदा हुआ? फिर बेटा ने ये सब कारीगर का बात में सुन करके मन में डिसाइड किया कि मेरे के लिए 1200 कारीगर काहे के लिए मरेंगे, यदि मैं मर जाएंगे कोई नहीं मरेंगे। इसीलिए वही रात में इसके ऊपर चढ़ के नीचे से कूद गया बेटा ने सुसाइड कर दिया। तो ये मंदिर अपवित्र हो गया, 1200 कारीगर बच गया, 12 साल का बेटा ने मर गया। ये मंदिर कभी से एक दिन पूजा नहीं हो पाया। समझे सर? जय जगन्नाथ। और एक बात है, ये जो मंदिर आप लोग हम दिखाया, ये मंदिर अभी नहीं है, आधा से ज्यादा टूट गया, आधा से कम बाकी है। कैसे है ना, पहले जबान में चूना और सीमेंट कुछ नहीं थे। पत्थर को पत्थर रगड़ के जो पाउडर माप से धुला होता है, पानी दे करके ज्वाइन करते हैं, हर पत्थर को जुड़ाई करके होल करके लोहार खिली आयरन खिली व इंटरलॉक दे करके बनाया था। मेन टम्बू टॉप पे मेरे बेटा ने बैठे 53 टन का मैग्नेट, वो मैग्नेट ये पूरा मंदिर को खींच के रखा था। जो पुर्तगाल आदमी ने वाणिज्य करने के लिए जहाज को लेकर के आया, जहाज के जो कंपास रास्ता देखने के लिए मैग्नेट सब जहाज को खींच लेता था। कोई जहाज को डुबा देता, मशीन खराब हो जाता, ऐसे तैसे हो जाता है। इसलिए इसको डायनामाइट दे के ये मैग्नेट को पुर्तगाल लोग ने साथ ले लिया। साथ में ले लिया था, ये सब इंटरलॉक लूज हो गया। लूज होने के बाद अपना पे गिरने लगा। अभी 227 फीट थे, अभी नाव 90 फीट पहुंचा है। मेन टेम्पल गिरने के बाद अभी जो मंदिर खड़ा है ये भी गिरने के लिए सूर गया। इसलिए पहले हमारा बंग बिहार उड़ीसा एक स्टेट थे, लेफ्टिनेंट गवर्नर थे J.A. बॉडीलॉन, वो घूमने के लिए आया, देखा कि मेन टेम्पल गिर पड़ा, ये भी गिर जाएंगे। इसलिए तीनों तरफ से तीनों गेट, जैसे जगन्नाथ मंदिर में 3 गेट है, सिंहद्वार, अशोकद्वार, गजोद्वार। इसको 1903 में, आज को आप लोग को 122-23 साल हो गया, ये गेट बंद है। ये गेट फिर मोदी सरकार ने पैसा दिया था, बड़ा बड़ा इंजीनियर ने भेजा था, अभी काम चालू है, 6-7 महीना हुआ। गेट खोलने के लिए और 1 साल लग जाएगा। समझ गया सर? अच्छा, ये मंदिर को आप लोग देखेंगे लाइक दिस चैरियट, सूर्य के रथों परिकल्पना करके बनाया। आप लोग अभी जगन्नाथ रथ देखे आया, जगन्नाथ रथ में कितना पैसा है बोलिए सर? 16। काहे के लिए ना, जगन्नाथ के पास में सब परिपूर्ण है, 16 काला। बलभद्र का 14 है, 14 ब्रह्मांड को बोला जाता है। माँ सुभद्रा का होता है 12 का देवदलना। लेकिन ये मंदिर में आपको देखने मिलेंगे 24 पहिया लगाया। क्यों ना, हमारे सब कैलेंडर का माप से साल को होता है 12 महीना, हर महीने का 2 पक्ष, 12 महीने का होता है 24 पक्ष, दिन और रात मिला करके 24 घंटा, इसलिए 24 पहिया लगाया। सामने से 7 घोड़े लगाया सूर्य भगवान का रथ को खींचने के लिए। सूर्य भगवान का होता है 7 रंग, सप्ताह का होता है 7 दिन। घोड़े के नाम है गायत्री, भ्रांति, उष्णी की जगती, त्रिशाव, अनुश्राव, पंथी। 7 घोड़े 24 पहिया का पर मंदिर खड़ा है। अच्छा, एक काम कीजिए सर, सबका हाथ में यहीं से एक टिकट दे दीजिए, फिर अंदर ले लेंगे। हाँ, यहाँ देखिए औरत लोग का मेकअप होता है। यहाँ देखिए, यहाँ से डांस करने के लिए ऑडियंस को नमस्कार करते हैं। उसके बाद सब किस्म का डांस स्टार्ट हो गया। ये होता है भरतनाट्यम, ये होता है ओडिसी डांसर, ये होता है गुजराती डांडिया डांस, गरबा। ये देखिए माँ सरस्वती वीणा वादन करते हैं इधर। यहाँ भी देखिए पहले जबान का, थोड़ा ठहरिए, पहले जबान का औरत लोगों का हेयर स्टाइल देखिए। जुड़ा को ऐसे साइड में एक रखा है, इधर एक ऊंचा करके जुड़ा को रखा था। सुनिए आगे, सुनिए, ये होता है पहले वाला मंदिर नाट्य मंडप, ये होता है प्रेयर हॉल।
उसका हाइट ही 127 फीट। उसके पीछे जो बड़ा टेम्पल थे उसका हाइट थे 227। अभी ये ब्रोकन हो गया, ये अभी खड़ा है। हम बोला आपको उधर समझाइए कि तीनों तरफ से तीनों गेट 1903 में लेफ्टिनेंट गवर्नर बंद किया था। ये होता है सिंहद्वार, इधर है अशोक द्वार, उस तरफ है गजोद्वार। समझे? दिखाएंगे आपको, घुमा के दिखाएंगे। अच्छा ये देखिए 1200 कारीगर का ये थे किचन रूम, किचन कॉम्प्लेक्स। ये थे पानी खाने के लिए वाटर वेल, पानी खाने के लिए कुआं थे। ये थे सामग्री रखने के लिए स्टोर रूम। अच्छा सुन लीजिए, ये जो गेट क्या काम है पहले थे ना, ये तो अभी बंद हुआ। पहले कैसे थे ना, ये होता है पूर्व दिशा। पहले सुबह से सूर्य उदय होगा, पहला किरण ये नाट्य मंडप का अंदर में जा करके, उसका अंदर में जा करके जो मेन गर्भगृह थे ना, बड़ा टेम्पल दिखाया था, उसके अंदर में एक अष्टधातु में संगढ़ थे। कैसे थे ना, ऊपर में थे 53 टन माइग्रेंट मंदिर के टॉप के ऊपर, नीचे रखा था 10 टन। बीच में भगवान हवा में झूलते हैं। जब वो सूर्य का पहले किरण जाता है भगवान का सिर में लगते हैं, लगने से वो रिफ्लेक्शन हो जाएगा, मालूम होता है कि मंदिर का अंदर से ही सूर्य भगवान उदय होता है। इसे कैलकुलेशन में ये मंदिर को बनाया, ये होता है सूर्य मंदिर है। समझे सर? आ जाइए औषध द्वार में। हे बघा 10 रुपयाचे नोट आणि ते बघा बघू दे. ये होता है सूर्य के घड़ी। अभी तो धूप नहीं है, धूप होने से आपको कितना टाइम हुआ इसमें बता देते हैं, किंतु प्रोसेस से बता देते कैसे है ना। ये होता है पूर्व दिशा। पहले सुबह से सूर्य उदय होगा, पहला किरण आकर के एक्सिल के ऊपर लगेगा, यहाँ लगने से उसके छाया इधर है ऑटोमेटिक गिर जाएगा। ये होता है सुबह का 6 मिनट, मॉर्निंग 6। यहाँ से यहाँ तक 3-3 घंटा डिफरेंस। ये होता है 6, 9, 12, 3, पूरी शाम का 6। ये होता है एंटी क्लॉक। समझ गया? ये होता है एंटी क्लॉक। आपका घड़ी ऐसे घूमेंगे, ये घड़ी ऐसे घूमेंगे। ये जो छोटा वाला स्पॉक देखते हैं, ये होता है 1.5 घंटा डिफरेंस। 6, 7:30, 9, 10:30, 12 में 1:30, 3, 4:30, इवनिंग 6 हो गया। घंटा मिनट कैसे मालूम होगा? ये जो 3 घंटे का अंदर में जो छोटा छोटा गुली देखते हैं ना, यहाँ से यहाँ तक 60 गुली है, 60 गुली। एक गुली 3 मिनट होता था। 60 गुली होने से 180 मिनट। अभी धूप होने से ऐसा है कि लाठी सीधा लगाएंगे, सपोज तो लाठी का छवा इधर गिर जाता है। कितना टाइम होगा ना? ये होता है 6, 9, 12। उसके बाद जितना गुली होगा काउंटिंग कर लेंगे 3-3 मिनट। समझ गया? ये होता है सूर्य के घड़ी एंटी क्लॉकवाइज। चलिए सर्व जे इथे हे जे तुम्हाला सर्व दिसत आहे, हे मंदिर, इथे जेव्हा मंदिर होतं त्याचे हे पार्ट्स आहेत सर्व, जे की खाली कोलॅप्स झालेले. आता हे इथे ठेवण्यात आलं ते बघा. आता आपण बॅक साईडला आलो आहे, तर आता बघूया गाईड काका काय माहिती देतात ती. आपको दिखाया सिंहद्वार, दिखाया अशोक द्वार, दिखाया ये होता है गजोद्वार। ये देखो दोनों हाथी है पीछे, कोई डेमन आएंगे, कोई दुश्मन आदमी आएंगे तो हाथी सुंडों में लेके पाँव में दबा देंगे। ये होता है गेट कीपर। ये दोनों हाथी 2 बाजू में थे, 2 घोड़ा 2 हाथी सब 2 बाजू में थे। टेम्पल गिरने के बाद यहाँ से नीचे पड़ा था, इसको उठा के बाद में रखा था। ये भी एक स्मॉल वाला छोटा वाला वाटर वेल पानी खाने के लिए। अच्छा ये थे राजा का कॉन्फ्रेंस हॉल, मीटिंग वाटिंग करने के लिए। ये वाला समझे? त्याचा व्ह्यू दिसत आहे तो बघा, एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो. आणि वरपर्यंत बघा मित्रांनो कसली मस्त कार्विंग केलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो ते बघा. आणि त्या काही मशीन वगैरे नव्हत्या, तर हे पूर्ण हाताने केलेलं आहे, म्हणजे हाती काम आहे पूर्ण. तर तुम्ही अंदाजा लावू शकता त्यावेळी काय पॉवर असेल त्यांची आणि काय त्यांची क्रिएटिव्हिटी असेल. हे बघा पूर्ण काय मस्त बनवलं आहे हे मंदिर. कार्विंग बघा, हे बघा कसं कट केलं आहे बघा आतमध्ये. पूर्ण सगळं हाताने, म्हणजेच हातोडा आणि
आणि चिनी आणि हातोड्याने पूर्ण असं हे कार्व केलं बघा. त्या काही मशीन वगैरे काय नव्हतं. आत्ताच्या मशीन्स पण एवढी कार्विंग चांगली करू शकत नाहीत जेवढी त्या काळी यांनी केली आहे बघा. कोणार्क सूर्यमंदिर आपलं बघून झालेलं आहे आणि आता आम्ही तिकडे त्या हॉटेलमध्ये जेवलो. तर आता आम्ही इकडे वस्तू घेण्यासाठी आलो आहे. तर आम्ही आता बघतोय काय घ्यायचं. तर आता तुम्हाला दाखवतो काय काय इथे स्पेशल आहे ते. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे शंख आहेत आणि इथे हे असे वाजायचे शंख पण आहे. आणि हे बघा ही इकडची एक ट्रेडिशनल गोष्ट आहे. हे बघा स्ट्रॉ म्हणजे आपलं बांबूचे जे छोट्या छोट्या स्टिक्स असतात त्याच्यापासून हे असं बघा कंपार्टमेंट बनवलं. हे इथे भरपूर बघायला भेटतात. हे बघा थोडं जॅपनीज टाईप आहे म्हणजे. आणि हे बघा जगन्नाथांच्या मूर्त्या पण आहेत इकडे. आणि हे सूर्यमंदिरचं असं भरपूर काय काय इथे पर्स वगैरे हे असे ह्यांचे ट्रेडिशनल बावल्या आणि इथे अशी खेळणी वगैरे सर्व आहे. तर आता आम्ही करतो एक्सप्लोर. मी काय घेतलं ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवीन. मित्रांनो गाड्या मॉन्स्टर ट्रक्स आहे बघा असलं भारी. सस्पेन्शन आहे बघा सस्पेन्शन आहे. घ्यायच्या का 2 रेसिंग करायची मस्त गाड्या आहेत. तर मित्रांनो आता आम्ही शॉप्स वगैरे फिरलो तर आम्ही इकडची एक स्पेशल गोष्ट घेतली आहे. हे बघा ही आहे स्ट्रॉ मॅट म्हणतात त्याला. म्हणजे हे जे बांबू असतात बांबू त्याचे छोटे छोटे असे स्टिक्स बनवतात त्यांना बॅम्बू स्ट्रॉज म्हणतात. तर त्याच्यापासून ही पूर्ण मॅट बनवतात खूप मोठी. आता आम्ही कोणार्क मंदिरावरून आता बसमध्ये जाणार आहे आणि आमचा परतीचा प्रवास सुरू करणार आहे. तर चला आता आपण बस जवळ भेटूया. तर मित्रांनो फायनली आपला 9 दिवसांचा प्रवास संपलेला आहे. आपण आता राजापूरला पोचलेलो आहोत. तर हा प्रवास खूपच मस्त झाला. एक यादगार प्रवास झाला माझ्यासाठी. कारण की जी गोष्ट मी मोबाईल आणि टी व्हीमध्ये पाहायचो ती गोष्ट मी साक्षात माझ्या डोळ्याच्या समोर बघितली. ते म्हणजे जगन्नाथपुरीची रथयात्रा आणि जगन्नाथपुरीचं मंदिर आणि साक्षात जगन्नाथ प्रभूंना. आणि त्याचबरोबर आपलं जगप्रसिद्ध कोणार्कचं सूर्यमंदिरही बघितलं. तर खूपच मस्त प्रवास झाला हा. म्हणजे एक यादगार प्रवास झाला माझ्या लाईफसाठी. तर तुम्ही पण ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. कारण की मी एकटा यूट्यूबर म्हणजे ब्लॉगर असेल जो की राजापूर टू ओडिसा म्हणजे आपलं कोकणातनं ओडिसा जगन्नाथपुरीला गेलो असेल. तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जास्त लोकांपर्यंत पोचवा ज्याच्याने त्यांना समजेल की आपल्या कोकणातला पोरगा जाऊन आला तिथे आणि सर्व कॅप्चर केलं आहे मी. साक्षात जगन्नाथ प्रभूंना पण कॅप्चर केलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असाल. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि शेवटला फक्त एवढंच सांगेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं असेल. तर भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय जगन्नाथ.